आज पावसाळ्या रात्री अंधारात त्या घरात कधीपासून त्या दोघांत नुसती झटापट सुरू होती. अचानक विजेच्या लखलखाटात त्यांच्या हातातली त्यांनी उगारलेली लोखंडाची सळी चमकली आणि पुढच्या क्षणाला त्या बंगल्यात एक आर्त किंचाळी घुमली. आता सगळं शांत झालं होतं. त्याच्या हातातली सळी जमिनीवर गळून पडली. तो बधीरपणे तिच्या निश्चल कलेवराकडे पाहत होता. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. तो मटकन गुडघ्यावर बसला आणि तिच्याकडे पाहत रडायला लागला. डिलाईट रोडच्या चाळीत चिराग आणि नीलाक्षी लगबगीने जिना चढत होते. आज त्यांना जरा जास्तच उशीर झाला होता. आजची संध्याकाळ सार्थकी लागली ह्याचं समाधानात चिराग होता, तर आता घरी पोहोचल्यावर उशीर झाल्यामुळे माई आप्पा काय बोलतील ह्याच्या विचारात नीलाक्षी करत होते. आपापल्या विचारात गुंग असताना ते दोघे घराच्या दारात कधी येऊन उभे राहिले हे त्यांनाच कळलं नाही. चिराग आणि नीलाक्षी नुकतेच घराच्या आत येतच होते की काय वेळ झाली की घरी यायची. हे बघा, आमच्या घरात ही असली नाटकं चालणार नाहीत. चिराग, तुला आत्ताच सांगून ठेवतोय आणि हे तुझ्या बायकोलाही समजावून ठेव. काय माहिती कुठून ही ब्याद घरी येऊन आलंय. जेव्हापासून या घरात आली आहे तेव्हापासून अवकाळा आली आहे. बाबांनी असं बोलताच चिरागला परिस्थिती गांभीर्य जाणवलं. चिराग शिंदे एक साधा सरळ माणूस. कल्याणला एका कंपनीत अकाउंटंट म्हणून कामाला होता. गरजेपुरतं शिकून लगेच मिळालेल्या पहिल्याच नोकरीला चिकटला होता. आपल्या मोठ्या मुलासारखं अजिबात कर्तृत्व नसलेल्या ह्या आपल्या लहान मुलाबद्दल आप्पा कधीच समाधानी नव्हते. भरीसभर म्हणून ह्या छोट्या शिद्यानी नीलाक्षी नावाच्या गुजराती मुलीशी प्रेमविवाह करून आप्पांसह आता माईचाही रोष ओढावून घेतला होता. घरातल्या घरात 2 गट झाले होते. चिराग, नीलाक्षी आणि बाकीचे सगळे. घरच्यांच्या विरोध पत्करून आपण हे लग्न केलेलं असलं तरी थोड्या दिवसांनी होईल, सगळं ठीक होईल. एक ना एक दिवस ही सगळी परिस्थिती बदलेल व घरचे आपल्याला स्वीकारतील ह्या नीलाक्षीच्या आशेवर घरातल्या कटकटींना वैतागलेला चिराग दिवस काढत होता. पण दिवस न दिवस परिस्थिती बिघडत चालली होती आणि आज तर हद्दच झाली होती. आप्पाने नीलाक्षीचा उल्लेख ब्याद म्हणून केला होता आणि हीच गोष्ट चिरागला फार लागली होती. तो आतल्या आत खूप धुमसत होता. आजच्या प्रकरणानंतर इतक्या दिवसांपासून त्याच्या डोक्यात घोळत असलेला वेगळं राहायचा निर्णय आता पक्का झाला होता. रात्री त्याने नीलाक्षीला जवळ घेऊन तिची समजूत काढली. ह्या घरात आल्यापासून फार बावरली होती बिचारी. नव्या नवरीचं कौतुक तर जाऊ द्या, पण एकाच घरात राहून तिच्याशी कोणी बोलतही नव्हतं. त्याने आपला सगळीकडे वेगळीकडे राहायचा मनसुबा तिला सांगितला, पण नीलाक्षी ह्या गोष्टीला तयार नव्हती. तिने पुन्हा चिरागला समजावून सांगितलं, थोड्या दिवसांची अनबन आहे, आपण धीर सोडता कामा नाही. माई आप्पांना काय वाटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला परवडणार आहे का? चिरागला तिचं म्हणणं पटत होतं, पण त्याचा निर्णय आता पक्का झाला होता. त्याने उद्याच्या उद्याच एक इस्टेट एजंटला गाठायचं ठरवलं. चिरागने मुद्दामहूनच आपल्या ऑफिसजवळच्या एका इस्टेट एजंटला पकडला. चिराग त्याच्या ऑफिसमध्ये जाताच त्या इस्टेट एजंटने त्याचं तोंड भरून स्वागत केले. थोडी जुजबी चौकशी उरकल्यानंतर त्या इस्टेट एजंटला चिरागने आपली घराबाबतची अपेक्षा सांगितली. पण चिरागने आपलं बजेट सांगताच तो एजंट फार जोरात हसू लागला. त्याच्या त्या हसण्यासरशी चिरागला आपल्या आर्थिक दुर्बलतेची फार प्रखरतेने जाणीव झाली. पण त्याच्याकडे आता काही दुसरा पर्याय नव्हता. तो खजील होऊन गुपचूप उठून चालायला लागला. रुकिये साहब, कहाँ चले? पाठीमागून एक त्या इस्टेट एजेंटने त्याला हाक मारली. आपके बजट के अनुसार एक जगह है हमारे पास, लेकिन वह बदलापुर में है और स्टेटस से थोड़ा दूर भी चलेगा. एजंटच्या ह्या बोलण्यावर चिराग विचार करू लागला. अभी मुंबई में सब कुछ तो अपने हिसाब से नहीं मिलता. चिरागला विचार करताना पाहून तो एजंट लगेच म्हणाला, तसं त्या एजंटचं म्हणणं देखील बरोबरच होतं म्हणा. नाहीतरी आपल्या तुटपुंज्या बजेटमध्ये सगळंच काही आपल्या मनासारखे मिळणार नाही याची जाणीव चिरागलाही होती. कब जाएंगे वो घर देखने? थोडा वेळ स्वतःशी विचार करून चिरागने विचारलं, आप कहे तो ते आने वाले इतवार को चले? एजंटने असं विचारता चिरागने मान डोलावली. चिराग मनोमन सुखावला. निदान सुरुवात तरी चांगली झाली होती. आता पुढचंही व्यवस्थित मार्गी लागेल असा चिरागला विश्वास वाटू लागला. चिरागने त्याचं रात्री नीलाक्षीच्या कानावर आजची घडलेली गोष्ट घातली आणि जर का सगळं काही ठीक असेल तर आपण ते घर नक्की घेऊ हा मनसुबाही सांगून टाकला. खरं तर नीलाक्षीला चिरागचा हा
ताईपणा मनातून पटला नव्हता, पण चिरागच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती त्याला काही बोलली नाही. रविवारचा दिवस उजाडला. चिराग आणि नीलाक्षी दोघेही बदलापूर स्टेशनच्या बाहेर त्या एजंटची वाट पाहत उभे होते. 10-15 मिनिटातच तो एजंटही त्याची गाडी घेऊन तिथे पोहोचला. तिघेही आता त्या घराच्या दिशेने जाऊ लागले. चिराग एजंटसोबत गाडीत पुढे बसला होता आणि नीलाक्षी मागे बसली होती. चिरागला वाटलं होतं त्यापेक्षा तो एजंट जरा जास्तच बडबड्या होता. गाडीत बसल्यापासून त्याच्या तोंडाची टकळी सुरू होती. एजंटने अगोदर जरी कल्पना दिली होती तरी ते घर स्टेशनपासून खरंच बऱ्यापैकी लांब होतं हे चिरागला आता जाणवलं होतं. गाडीत बसून आता 20 मिनिटं होत आली होती तरी अजून त्या घराचा पत्ता नव्हता. थोड्याच वेळात आजूबाजूची जाग संपली आणि रस्त्याचा एकटेपणा चिरागला जाणवू लागला. तो बाहेरून बाहेर बघू लागला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून तो एजंट लगेच म्हणाला, आप चिंता न कीजिए, जल्द ही यहाँ बाकी बिल्डिंग का भी काम शुरू होने वाला है. गाडी आता मुख्य रस्त्याला सोडून एका कच्च्या रस्त्याला लागली. 5-10 मिनिटांनंतर उजव्या हाताला झाडीच्या मागे चिरागला एक घर दिसू लागलं. आजूबाजूच्या गर्द झाडीत ते कौलारू घर उठून दिसत होतं. पुढच्या क्षणाला घराला लोखंडी गेटसमोर तिघे उभे होते. तो एजंट त्या घराची चावी त्याच्या खिशात शोधत होता. तोवर चिराग आजूबाजूचा परिसर न्याहाळत होता. चिरागने अंदाज बांधला होता त्यापेक्षा ते घर बऱ्यापैकी मोठं होतं. घर कसलं, एक चांगला बंगला होता तो. 1 मजली आणि तीही अंगणासकट. आपल्याला हे एवढं मोठं घर परवडणार नाही आहे काय? साल्याने आपली चेष्टा केलेली दिसते हा विचार चिरागला मनात आला. इतक्यात त्या लोखंडी गेटच्या कुरकुरीने चिराग भानावर आला. बरीच शोधाशोध केल्यावर अखेर घराची चावी त्या एजंटला सापडली होती. ते सगळे घराकडे चालू लागले. अंगणात थोडे तण माजले होते, पण साफसफाई केली तर अंगण बऱ्यापैकी मोठं झालं असतं. त्या अंगणात एक मोठं गुलमोहराचं झाड होतं. त्याच्या अवतीभोवती मोठा पार बांधला होता, पण अंगणात हे एक झाड सोडता दुसरं कुठलंच झाड नव्हतं. असो, आपण लावू बाकीची झाडं, मग ह्या अंगणाचा रुबाब अजून वाढेल. ह्या विचाराशर्षी चिराग मनोमन खुश झाला. चिरागसारखी नीलाक्षीलाही झाडांची आवड होती. आपल्याप्रमाणे तिलाही हे अंगण नक्कीच आवडलं असणार. तिची प्रतिक्रिया काय आहे जाणून घेण्यासाठी त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती भान हरपून त्या घराकडे आणि आजूबाजूकडे पाहत होती. यह देखिए आपका राजमहल, तो एजंट घराचे दार उघडत म्हणाला. चिराग आणि नीलाक्षी ओसरेवर उभे होते. एजंटच्या मागोमाग ते दोघे आत गेले. घरात अंधार होता, पण थोड्याच वेळात त्यांची नजर त्या गाळोखाला सरावली. त्या एजंटने आत जाऊन फटाफट सगळे दरवाजे आणि खिडक्या उघडल्या. आता त्या घरात चांगला उजेड पसरला. तो एजंट चिराग आणि नीलाक्षीला सगळ्या खोल्या एक-एक करून दाखवत होता. दार उघडताच मोठा हॉल, त्याला लागून असलेलं स्वयंपाकघर, मग घराचे मागचे दार, खाली स्वयंपाकघर आणि हॉलला लागून असलेली टॉयलेटची सोय. घरातले स्वयंपाकघर बघून तर नीलाक्षी जाम खुश झाली. त्याच्या डिलाईट्स रोडच्या घराच्या हॉल इतकं तर ह्या घराचे स्वयंपाकघर होतं. त्या हॉलमधून एक जिना वर जात होता. वरती 2 बेडरूम होता, एक घराच्या मागच्या बाजूला आणि एक घराच्या समोरच्या बाजूला. मागच्या बाजूची बेडरूम प्रशस्त होती आणि समोरच्या बाजूची ही अगदी तशीच, पण अटॅच टॉयलेटवाली. मास्टर बेडरूम. ह्या बेडरूममधल्या खिडकीतून समोरचे अंगण आणि अंगणातला गुलमोहर दिसत होता. घरात काही सामान पूर्वीपासूनच होतं, जसे कपाट, मोठे बेड, खाली हॉलमधला सोफा आणि खुर्च्या. त्यामुळे नवीन सामानाचीही बराचसा खर्च चिरागला वाचणार होता. चिरागला घर आवडलं होतं. तो घरात पुन्हा एकदा फिरून आला. थोडं रंगकाम केलं तर ह्या घरात मूळचा देखणेपणा अजून खुलून येईल ह्याची खात्री चिरागला झाली. त्याने एक नजर नीलाक्षीकडे पाहिलं तर तिलाही हे घर आवडलेलं आहे हे त्याला जाणवलं. इथे वीज आणि वगैरेची सोयीची खातरजमा करून ते तिघेही परतीच्या प्रवासाला निघाले. चिरागचा ते घर घ्यायचा विचार जवळपास पक्का झाला होता. 1 स्टेशनपासून अंतर सोडता बाकी काही काम नव्हतं त्या घरात. त्याने नीलाक्षीकडे पाहिलं. तीही खूप खुश दिसत होती. पुढच्याच आठवड्यात व्यवहार पक्का झाला. समोरच्या पार्टीनेही चिरागने सांगितलेल्या किमतीला फारशी घासाघीस न करता लगेच होकार दिला. त्यांना US ला जायचं असल्याने ते घाईत होते आणि हीच घाई नेमकी चिरागच्या पथ्यावर पडली होती. कुणा अनंत करमकर या नावाच्या माणसाचं घर होतं ते. चिरागने त्याच्या भावाला विष्णू करमकरला टोकन दिलं. अनंत करमकर US ला स्थायिक असल्याने त्यांच्या वतीने सगळे व्यवहार कायदेशीररित्या तोच पाहत होता. चिरागला तो फारच शिष्ट वाटला.
चिरागने तो फक्त गरजेपुरतंच काय ते बोलला. बँकेचा व्यवहारही त्या एजंटच्या ओळखीमुळे लगेचच मार्गी लागला आणि घर बघून आल्यापासून मोजून 15व्या दिवसाला चिराग आणि नीलाक्षी त्या घरात राहायला आले देखील. नवीन घरानिमित्त चिरागने छोटेखानी पार्टी ठेवली होती. मोजकेच लोक त्या पार्टीला आले होते. नीलाक्षीचे मामा मामी आणि काही जवळची मित्रमंडळी. आई अप्पा आणि दादा नाही आले. ती रात्र अगदी पहिल्या रात्रीसारखी चिरागने साजरी केली. सुखाच्या ग्लानीत दोघेही असताना अचानक रात्री कशाने तरी त्यांची झोप उचाळवली. तो हळूच उठला. त्याने पाहिलं तर समोरच्या खिडकीची तावदान वाजत होती. त्या खिडकीतून त्याला अंगणातला गुलमोहर दिसत होता. रात्रीच्या वेळेस तो अजूनच गूढ वाटत होता. त्याची सळसळ फार वाढली होती. त्या सळसळीने चिरागच्या अंगावर काटा आला. इतक्यात त्याला बाहेरून कंपाऊंडच्या गेटची कुरकुर ऐकू आली. तो उठून ती तावदान बंद करायला खिडकीत आला. त्याने पाहिलं बाहेर तसा बऱ्यापैकी वारा सुटला होता. आजूबाजूचा परिसर कमालीचा शांत होता. त्या गड्यात शांततेच्या पार्श्वभूमीवर त्या गुलमोहराची होणारी ती सळसळ फार विचित्र वाटत होती. चिराग ह्या सगळ्यांचा विचार करत असतानाच एकदम अचानक सगळं शांत झालं. तसा चिराग गोंधळला. एकाएकी वारा पडला. समोरचा गुलमोहरी अगदी स्तब्ध उभा होता. चिरागला हे सगळं काय चाललं हे कळतच नव्हतं. तेवढ्यात एक विशिष्ट आवाजाने त्याचं लक्ष वेधून घेतलं. काहीतरी घासल्याचा आवाज येत होता. जणू कुणीतरी भिंतीवर ओरखडणे काढत आहे असं वाटत होतं. पण त्या आवाजाचा अंदाज घेता तो आवाज खालच्या बाजूने येत होता. त्याने आवाजाच्या दिशेने वाकून पाहिलं आणि तो सटपटला. खाली एक बाई भिंतीवर पालीसारखी चढायचा प्रयत्न करत होती. तिला पाहून चिराग किंचाळणारच होता, पण भीतीने त्याच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. चिरागला आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्याने चेहऱ्यावरून 2दा हात फिरवला. अचानक ती बाई थांबली. बहुतेक तिला चिरागची चाहूल लागली होती. तिला असं थांबलेलं पाहून चिराग मनातून चरकला. तिने मान वर केली. तिच्या चेहऱ्यावर तिचे केस पसरलेले होते, त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. तिने चिरागकडे एकदा इकडे आणि एकदा तिकडे अशी तिरकी मान वळवून पाहिलं. ती एकटक त्याच्याकडे पाहत होती. जणू काही ती त्याला आजमावत होती. तिला असं आपल्याकडे एकटक पाहत असलेलं पाहून चिराग खूप घाबरला होता. 1-2 क्षण गेले असतील की त्या बाईने चिरागच्या दिशेने भिंतीवर चढण्यासाठी झडप घेतली आणि चिराग झटक्यात उठला. त्यांचं पूर्ण अंग घामाने भिजलं होतं. त्याने घाबरून आजूबाजूला पाहिलं तर बाजूला नीलाक्षी काळजीने त्याच्याकडे पाहत होती. काय झालं? काही स्वप्न वगैरे पडलं का? नीलाक्षीने त्याच्याजवळ कपाळावरचा घाम पुसत त्याला विचारलं. एव्हाना चिराग सावरला होता. मगाशी आपण जे पाहिलं एक स्वप्न होतं हे जाणवून त्याला हास्य वाटलं होतं. त्याने खिडकीकडे पाहिलं तरी खिडकीची तावदान शांत होती. तिच्यातून बाहेरचा गुलमोहर दिसत होता. शांत. दुसऱ्या दिवशी सकाळी देखील चिराग त्याला काल रात्री पडलेल्या त्या स्वप्नाचाच विचार करत होता. ती बाई अजूनही त्याला त्याच्या नजरेसमोर दिसत होती. त्या बाईची आठवण होताच चिराग नखशिखांत शहारला. त्याने लगेच तो विचार मनातून काढून टाकत अंथरुणातून बाहेर पडला. नीलाक्षीचा निरोप घेऊन चिराग घराबाहेर पडला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर मुख्य रस्त्यावरून त्याला स्टेशनला जाणारी एक शेअर रिक्षा मिळाली. बदलापूरवरून त्याच कामाचं ठिकाण त्याच्या जुन्या घरापेक्षा जवळ होतं. ट्रेनचा उलटा प्रवास असल्याने गर्दी नव्हती आणि ह्याचाच त्याला फार आनंद झाला होता. आज 4 दिवसांच्या सुट्टीनंतर तो कामावर रुजू होत होता. डोंगरा एवढं काम पडलं होतं, पण तरीही आज त्याचं कामात लक्ष नव्हतं. राहून राहून त्याला सारखा नीलाक्षीचा विचार येत होता. नाही म्हटलं तरी ते घरच फारच आजूबाजूला होतं. आजूबाजूला नवीन डेव्हलपमेंट होणार आहे असं तो एजंट सांगत तर होता, पण सध्या तरी अजून तिथे तसं काही होईल असं वाटत नव्हतं. आपण एक फोन घ्यायला पाहिजे. त्या आडभागात आपल्याला गरज आहे. कसाबसा दिवस काढून चिराग लगेच घरी जायला निघाला. परत येताना त्याला जाणवलं की सकाळी घरून स्टेशनला येणं एक वेळ सोपं आहे, पण संध्याकाळी स्टेशनवरून घरापर्यंत जाणं महाकठीण. तो रस्त्याच्या कडेला हातात पिशव्या धरून घरी जायला काही साधन मिळतंय का ते पाहत होता. सरतेशेवटी तर कुणी लिफ्ट देते का ह्या आशेवर होता. बराच वेळ पिशवी पकडून चिराग उभा असल्यामुळे त्याचे हात आणि पाय दोन्ही वळाले होते. जसा जसा अंधार वाढू लागला तसतशी त्याला नीलाक्षीची काळजी वाटू लागली. तो आपल्या विचारात गुंग असताना त्याच्यासमोर कुठली तरी गाडी येऊन थांबली. त्याने नजर वर करून पाहिलं तर त्याच्यासमोर एक रिक्षावाला येऊन थांबला होता. चिरागने त्याच्याकडे पाहिलं तर तो त्याला थोडा विचित्र वाटला. त्या रिक्षावाल्याची नजर तांबारलेली होती आणि तोंडाला विचित्र वासही येत होता.
ला चाललोय, तुम्हाला कुठं सोडायचं आहे का? त्या रिक्षावाल्याने चिरागला विचारलं. खरं तर चिरागला त्याच्यासोबत जायचं नव्हतं, पण सध्या त्याच्याकडे दुसरा काही पर्यायही नव्हता. चिराग मान डोलावून निमूट त्या रिक्षात बसला. तो रिक्षावाला स्वतःच्या धुणकीत होता. त्याची असंबद्ध बडबड चालू होती. मध्ये मध्ये तो चिरागला प्रश्न विचारून हैराण करत होता. त्याला बोलण्यातून त्या रिक्षावाल्याचे नाव सदू मात्रे हे होते हे चिरागला समजले. चिरागची अवस्था अडला हरी गाढवाचे पाय धरी अशी झाली होती. कधी एकदा घर येतंय असं त्याला झालं होतं. अखेर चिरागला हवा असलेला फाटा आला. त्याने रिक्षा थांबवायला सांगितली. किती झाले? त्याने त्या रिक्षावाल्याला विचारलं. राहू दे रे दादा. रिक्षावाल्याच्या ह्या अनपेक्षित उत्तराने चिरागला नवल वाटले. चिरागने पुन्हा त्याला भाड्याच्या पैशाबद्दल विचारले, पण तो नाहीच म्हणत होता. अखेर चिराग तिथून निघाला. तेवढ्यात पाठीमागून त्या रिक्षावाल्याचा आवाज आला. तू इथे राहतोस का? हो, चिराग उत्तरला. एकटाच? त्याने पुन्हा प्रश्न केला. चिरागने काही उत्तर दिलं नाही. तो तडक त्याच्या घराच्या दिशेने चालू लागला. पाठीमागून रिक्षा सुरू झाल्याचा आवाज आला नाही म्हणून त्याने मागे वळून पाहिलं तर तो रिक्षावाला अजून तिथेच उभा होता. चिराग त्याच्याकडे एकवार पाहून लगेच आपल्या वाटेला लागला. चिराग घरी पोहोचला तेव्हा संध्याकाळ उतरणीला लागली होती. घराच्या छताच्या वरती चुकून रिंगाळलेला संधीप्रकाश त्याला घरी यायला बराच उशीर झाला याची जाणीव करून देत होता. अशा कातरवेळी ते घर त्या एकांत परिसरात फारच एकाकी वाटत होते. त्याने हलकेच कंपाऊंडच्या लोखंडी गेटला धक्का दिला. उघडताना होणारी त्या गेटची करकर चिरागच्या अंगावर एक करकरीत शहारा उठवून गेली. त्याने पुन्हा एकदा घराकडे पाहिलं तेव्हा चिरागला काहीतरी खटकले. बाकी सगळं ठीक होतं, पण त्याला एक गोष्ट समजत नव्हती की बाहेर बऱ्यापैकी अंधार आलेलं असतानाही घरातले दिवे मात्र अजून का लागले नव्हते. तो ओसरी ओलांडून दारापाशी आला. तो दार ठोकणार इतक्यात त्याला त्याच्या पाठीमागे गुलमोहराची झालेली सळसळ स्पष्ट ऐकू आली. त्याने मागे वळून पाहिलं तर तो गुलमोहर त्याच्याकडेच बघतोय असं त्याला भास झाला. त्या गुलमोहराकडे पाहताना त्याची ती सळसळ ऐकताना चिरागला त्याचं कालचं ते स्वप्न आठवलं. त्या स्वप्नातली ती बाई आठवतच त्या भीतीची एक थंड लहर त्याच्या अंगातून शिरशिरत गेली. तो घाबरून पुन्हा दाराकडे वळला. त्याने पटकन दार ठोठावलं. त्याच्या ठोठावण्याच्या वेगासोबत पाठीमागे त्या गुलमोहराची सळसळ वाढली होती. त्याने पुन्हा दार ठोठावलं आणि ह्यावेळेस जरा जोरात. आतून बांगड्यांची किणकिण त्याच्या कानावर पडली. पुढच्या क्षणाला दार उघडलं. तो लगबगीने आत आला. आता त्याला आत सुरक्षित वाटत होतं. आता हॉलमध्ये बराच काळोख होता. दार उघडल्यामुळे बाहेरचा संधीप्रकाश आपल्या काळोखाच्या मुजोरपणाला क्षीण प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न करत होता. चिरागने त्या तुटपुंज्या उजेडात आजूबाजूला पाहिलं आणि पुढच्या क्षणाला त्याला चक्कर आल्यासारखे वाटले. कारण त्याने पाहिलं की नीलाक्षी समोरून किचनमधून बाहेर येत होती. तो जागच्या जागी थिजला. कारण नीलाक्षी जर का किचनमध्ये होती तर मगाशी दार कुणी उघडलं? आणि दार उघडण्या अगोदर दाराच्या अलीकडून आलेल्या बांगड्यांचा आवाज तर चिरागने स्पष्ट ऐकला होता. त्याने झटक्यात नीलाक्षीच्या हाताकडे पाहिलं तर तो सरदच झाला, कारण तिचे दोन्ही हात मोकळे होते. चिरागला दारात उभं पाहून नीलाक्षी दचकली. मग सावरल्यावर लगबगीने त्याच्याजवळ आली. चिराग नीलाक्षीकडे सरभरून पाहत होता. तुम्ही कधी आलात? नीलाक्षीने चिरागला जवळ येत विचारले. उत्तरादाखल चिराग नुसता नीलाक्षीकडे पाहतच होता. अहो, असं काय पाहताय माझ्याकडे? चिरागला असं सुंभासारखं उभा राहिलेलं पाहून तिने त्याच्या दंडाला धरून हलवत त्याला विचारलं. अजूनही मगाशच्या धक्क्यातून न सावरलेला चिराग दाराकडे बोट दाखवत तोंडाने फक्त दरवाजा इतकंच म्हणाला. अरे हो, ती लाईट गेली आहे ना म्हणून उघडा ठेवला होता. नीलाक्षीने चिरागच्या त्या प्रश्नाला उत्तर दिलं. इतक्यात दिवे लागले. बघा, सत्य आहे. असं बोलून नीलाक्षी दरवाजा लावायला गेली. चिराग अविश्वासाने एकदा तिच्याकडे तर एकदा दरवाजाकडे पाहत होता. चिरागला आता काही सुचत नव्हतं. तो विचार करीत होता. नीलाक्षी म्हणाली की दरवाजा उघडा होता, पण आपण जेव्हा घरी आलो तेव्हा तर तो आतून बंद होता. आपण इतक्या जोरात ठोठावत असताना आपल्याला तो उघडा असलेला कसा जाणवला नाही? मग तो आतून आलेला बांगड्यांचा आवाज आणि मुख्य म्हणजे तो दरवाजा कोणी उघडला? हे सगळं खरंच घडतंय की मला असा भास होत आहे? चिराग आपल्याच विचारात असताना नीलाक्षी त्याच्या बाजूला येऊन कधी उभी राहिली हे त्याला कळलंच नाही. रात्री नीलाक्षीने जेवणाचे ताट वाढायला घेतलं.
थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर चिरागने तिला विचारलं, काय मग, कसा गेला आजचा दिवस? ठीक, तिने मोघम उत्तर दिलं. कंटाळली असशील ना? चिरागच्या ह्या प्रश्नावर उत्तरादाखल नीलाक्षी फक्त हसली. नाही, इतकं पण नाही. बराच वेळ तर घर आवरण्यातच गेला. मग एक पुस्तक वाचलं, दुपारी थोडा वेळ झोपले. मग संध्याकाळी तुम्ही आलात. एक सांगू, मला आवडलं आहे इथे. फार सुंदर शांतता आहे. आणि आपल्या खिडकीतला तो गुलमोहर, त्याचं काय? चिरागने चमकून विचारलं. काही नाही, फार सुंदर आहे तो, नीलाक्षी म्हणाली. तिच्या हरवलेल्या डोळ्यात पाहताना चिरागला पुन्हा संध्याकाळचा प्रसंग आठवला. त्याने विषय बदलत, तुला मी एक TV आणून देऊ का? नको, त्यापेक्षा तुम्ही मला एक टेप रेकॉर्डर आणून द्या, जेणेकरून काम करत असतानाही माझा वेळ चांगला जाईल. ओके, जशी सरकारची आज्ञा, म्हणत विजयरागने जेवण संपवून रात्र पुन्हा सजली. चिरागने सवयीने हात बाजूला टाकला, पण हाताला मोकळेपणा जाणवतात तो झटकन उठला. त्याने बाजूला पाहिलं तर नीलाक्षी जागेवर नव्हती. त्याने घाबरून आजूबाजूला पाहिलं तर नीलाक्षी त्याला समोर खिडकीत उभी असलेली दिसली, एकटक त्या गुलमोहराच्या झाडाकडे पाहत. चिरागला हा प्रकार विचित्र वाटला. तो उठून तिच्याजवळ गेला. तिच्याजवळ गेल्यावर त्याला जाणवलं, ती अगदी शांत उभी होती. तिचे डोळे त्या गुलमोहरावर लागले होते आणि ती काहीतरी पुटपुटत होती. चिरागने तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला तशी ती एकदम दचकली. कथेचा नवीन भाग आणि भाग 2 हा लवकरच येईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या स्टोरीला लाईक करा. धन्यवाद.